आमच्या या पी.एन. साहेबांच्या गटाची जबाबदारी आणि विधानसभेचं नेतृत्व करण्यासाठी मला निवडलं। त्याच्यानंतर मी या विधानसभेच्या निवडणुकीसाठी सामोरे गेलो आणि अगदी थोडक्या मतामध्ये आमचा पराभव झाला। निवडणूक झाल्यानंतर गेल्या अर्धा महिन्यांमध्ये आमचे कार्यकर्ते असतील, आमच्या गटातील लोकांना अनेक अडचणीला सामोरे जायला लागले आणि त्यातूनच खरं तर गेल्या 4-5 महिन्यापूर्वी पक्षांतरची चर्चा चालू झाली। खरं तर ती भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा होती। त्यावेळी देखील आपल्या काही पत्रकार मित्रांनी मला प्रश्न विचारले होते, तर त्याच्यामध्ये भाजपच्या कुठल्याही कार्यकर्त्यांशी किंवा कुठल्याही नेत्यांशी माझी काही चर्चा झाली नव्हती असे मी स्पष्ट सांगितलं होतं। त्यानंतर तो विषयही थांबला। तर दरम्यानच्या काळामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांच्याकडे आमच्या भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या NCDCच्या कर्जासाठी आम्ही गेलो होतो। ते गेल्यानं असताना अजितदादांनी आम्हाला आश्वासित केलं की कारखान्याला त्यांच्याकडून मदत होऊन जाईल आणि थोड्या दिवसानंतर अजितदादांनी मला पुन्हा बोलवून घेतलं आणि त्यांच्या पक्षामध्ये सामील होण्याचं आमंत्रण केलं।